आपण पाहत आहे M24 न्यूज। अजितदादा पवार मुख्यमंत्री होण्यासाठी शंभूआप्पा भुवापनकडे महिलांचे साकडे। संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले असताना अजितदादा पवार मुख्यमंत्री होण्यासाठी वाळवा तालुका राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आज हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या शंभूआप्पा भुवापन या गुरु शिष्याकडे साकडे घातले। वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या शंभूआप्पा भुवापन उरूस सुरू असल्याने अजितदादा पवार राष्ट्रवादीचे वाळवा तालुका अध्यक्ष केदार पाटील यांच्या हस्ते आज शंभूआप्पा व भुवापन यांना गलफ चढवण्यात आली। यावेळी प्रसाद पाटील, राष्ट्रवादी रोजगार स्वयंरोजगार सेलच्या प्रदेश सचिव भाग्यश्री माने, राष्ट्रवादी तालुका सरचिटणीस विश्रांती जाधव उपस्थित होत्या। या दरम्यान सौ माने व जाधव यांनी अजितदादा पवार हे मुख्यमंत्री व्हावे, महायुतीचे सर्व उमेदवार निवडून यावे यासाठी शंभूआप्पा यांना साकडे घातले। मी सौ विश्रांती गजानन जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका सरचिटणीस। राजकीय वातावरण तापलेले असताना हिंदू मुस्लिम ऐक्य असणारे शंभूआप्पा भुवापनच्या यात्रेचा दिवस चालू आहे, तरी पण त्याच्यामध्ये आम्ही शंभूआप्पा भुवापन मंदिरात एक साकडं घालत आहे। आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजितदादा पवार हे एक मुख्यमंत्री व्हावे अशी आमची इच्छा आहे। त्याचबरोबर आमचे नेते केदारदादा पाटील तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ह्या शंभूआप्पा भुवापन मंदिरात आलेलो आहे। तरी आम्ही देवाला एक प्रार्थना करतो की आमची इच्छा ही पूर्ण व्हावी। त्याचबरोबर हे जर सक्सेस झाले तर पुढच्या वर्षीही आम्ही जे काही बोललेलो आहे ते पूर्ण करीन इच्छा। मी भाग्यश्री जितेंद्र माने, प्रदेश सचिव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रोजगार व स्वयंरोजगार सेल। सध्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा उरूस समजला जाणारा शंभूआप्पा भुवापन या यात्रेनिमित्त सर्व भाविक इथे येतात। त्या अनुषंगाने आम्ही माननीय तालुका अध्यक्ष केदारदादा पाटील सो यांच्या अध्यक्षतेखाली आमच्या या देवाला साकडं घालायला की आमचे माननीय नेते अजितदादा पवार हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत आणि आमचे इस्लामपूर मतदारसंघाचे उमेदवार निष्कांतदादा पाटील हे बहुमताने निवडून आले पाहिजेत व आमचे महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येऊन आमचे अजितदादा हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत। यासाठी आम्ही देवाला साकडं घातलेलं आहे।